आज ना अचानकच गावाला जायचं होतं, तर तोच प्रवास तुमच्याशी शेअर करणार आहे. त्या अगोदर इथे सकाळी लवकरच उठले होते, तर बघू शकता बाहेरचं वातावरण आणि एकदम शांतता होती. त्यानंतर आम्हाला अंघोळ वगैरे करायची होती, गरम पाणी प्यायचं होतं. गरम पाणी प्यायलं, त्यानंतर अंघोळ केली. तर आता आहोंच्या डब्यांची काळजी, तर म्हटलं चला त्यांना आज उपवास आहे, ते साबुदाण्याची खिचडी बनवायची होती. त्या अगोदर ते छान असे शेंगदाणे खरपूस भाजून घेतले. त्यानंतर इथे खिचडी सिंपल पद्धतीने झटपट बनवून घेतली आणि माझं जे काही आवरायचं होतं ते आवरून घेतलं ना. त्या आहोंना बाय बाय केलं आणि माझा प्रवास सुरू केला. त्यानंतर इथे मला रिक्षा भेटली नव्हती, तर ट्रॅव्हल्स भेटली. म्हटलं चला ट्रॅव्हल्स तर भेटली ना, तर आपण पटकन जाऊ शकतो. याप्रमाणे मी ट्रॅव्हल्स पकडले आणि पटकन अशी शिरूर बस स्टॉपला आले. तर इथे बस तर काय अजून लागली नव्हती. थोडा वेळ वाट बघितली आणि फायनली बस तर लागली होती. आणि बस सकाळची लवकर असल्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. तर मला पण सीट भेटलं होतं आणि माझा प्रवास सुरू झाला. त्यानंतर फायनली मध्ये काही शूट घेतलं नाही. फायनली घरी पोचले आणि ते आमचं दादूचं चालतं. त्यानंतर सायंकाळी आईने जे काही वाळवणं घातली होती, इथे उडीद होते आणि साईडला कुळीथ होते. आमच्याकडे हुळावळी बोलतात, ते वाढ टाकले होते. तर आई बोलली हे मला भरू लाग, तर म्हटलं चला तिला पण थोडी मदत करावी. तर असा तुम्हाला तुमच्याशी मी आज गावचा प्रवास शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, लाईक शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा.